राज्यात 1 एप्रिल 2023 रोजी जन्म झालेल्या मुलीला राज्य सरकारकडून 1,01,000 इतकी मदत दिली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये कोणती मुलगी यासाठी पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात यासंबंधी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही माहिती पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अफसर शेख. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्स आम्हाला सर्वात आधी मिळतील. आता मागील वर्षी राज्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री हा प्रकल्प राबवला जात होता. 2017मध्ये या प्रकल्पात बदल करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित हा प्रकल्प सुरू करण्यात आला. ऑक्टोबर 2023मध्ये माझी कन्या भाग्यश्री सुधारित हा प्रकल्प बंद करण्यात आला आणि प्रकल्प जनतेसाठी विस्तारित करण्यात आला. 1 एप्रिल 2023 पासून लाडकी लेक हा प्रकल्प सुरू करण्यात आला. आता या प्रकल्पामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी जन्म झालेल्या मुलीच्या खात्यामध्ये 1,01,000 इतकी रक्कम दिली जाते. यामध्ये मुलीच्या 18 वर्षानंतर 75,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. मुलीच्या जन्मानंतर गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 5,000 मुलीच्या खात्यात दिले जातील. मुलीचे शाळेत प्रवेश झाल्यानंतर, कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि पडताळणी झाल्यानंतर पहिल्या वर्षी 6,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते. आता 6व्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 7,000 रुपये दिले जातात. 11वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात आणि मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये दिले जातात. म्हणजे अशा प्रकारे एकूण 1,01,000 मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आता पहिली महत्त्वाची बाब म्हणजे पिवळे आणि केशरी शिधापत्रिका जे रेशन कार्ड आहे त्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली मुलगी या योजनेचा भाग असेल. 1 एप्रिल 2023 नंतर पहिल्या किंवा दुसऱ्या अपत्यामध्ये मुलगी जन्माला आली असेल तर ही योजना लागू होईल. एक मुलगा आणि एक मुलगी असतील तरी ही योजना त्या मुलीस लागू होईल. आता पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या टप्प्यात आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या टप्प्यात कुटुंब नियोजन प्रमाणपत्र बंधनकारक आहे. दुसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केलेले असणे आवश्यक आहे. आई वडील कुटुंब नियोजनासाठी पात्र असतील तरच लाभ हे मिळणार आहे. आता लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. यासाठी जन्मदाखला जो आहे तो अनिवार्य आहे. कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक नाही. मुलीचं आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र दुसऱ्या टप्प्याचा लाभ फक्त आधार कार्ड तयार करून नोंदणी केल्यानंतरच मिळेल. बँक पासबुकचे पहिले पान 6व्या टप्प्यामध्ये शिधापत्रिका पिवळी किंवा केशरी अंगणवाडी सेविकांचे प्रमाणपत्र आणि 18 वर्षानंतर अंतिम टप्प्याचा जो लाभ आहे तो देण्यात येतो. आता लाभ घेताना आवश्यक ती कागदपत्रे सर्व जी आहेत तुम्हाला इथे सादर करावी लागणार आहेत. आता अर्ज प्रक्रिया कशी आहे तर 1 एप्रिल 2023 रोजी जन्मलेल्या मुलीसाठी तिच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जन्म नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका येथे जन्मदाखला तुम्हाला तो काढावा लागणार आहे. आता अर्ज भरल्यानंतर उत्पन्नाची माहिती ऑफलाईन पद्धतीने सादर करावी लागेल. या योजनेत वेगवेगळे टप्पे आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि 5वा टप्पा. अर्जामध्ये आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID, संपूर्ण पत्ता, कुटुंबातील सदस्याची माहिती भरावी लागते. बँकेची माहिती योग्य असल्याचे घोषित करून अर्जदाराने सर्व माहिती खरी असल्याची जबाबदारी घ्यावी लागते. अर्ज सादर झाल्यानंतर अंगणवाडी सेविका पडताळणी करते. नाव, आईचे नाव, जन्मतारीख इत्यादी सर्व बाबी तपासल्या जातात. त्यानंतर संबंधित रक्कम खात्यामध्ये जमा केली जाते. आता या प्रकारे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीसाठी लाडकी लेक योजना ही राबवली जात आहे. तुमच्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, नोव्हेंबर 2025 अखेरीस या योजनेअंतर्गत सुमारे 20 कोटी रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. ही रक्कम त्वरित वापरासाठी नसून मुलीच्या शिक्षण, भविष्य किंवा विवाहासाठी सुरक्षित ठेवलेली असते. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पुन्हा नव्या माहिती व अपडेटसाठी भेटूया. धन्यवाद.